वर्षापासून आपण या ठिकाणी या महाकुंभाचं आयोजन करतायत आणि मी देखील मागच्या 4 वर्षापासून सातत्याने या कार्यक्रमाला उपस्थित राहतो. आपण यावर्षी देखील या ठिकाणी आमंत्रित केलं. मला मनापासून आनंद झाला की माझ्या नगराध्यक्ष कार्यकाळातला हा सगळ्यात पहिला कार्यक्रम रक्तदान शिबिराचा सार्वजनिक उपक्रम म्हणून या ठिकाणी मला उपस्थिती द्यायला खूप आनंद वाटला. एक चांगल्या उपक्रमाद्वारे या कार्यकाळाची सुरुवात आणि नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. आता सरांनी सांगितलं की साधारण 50,000 रक्तदात्यांनी आतापर्यंत रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवलेला आहे. रक्तदान हे जगातलं सगळ्यात मोठं आणि श्रेष्ठ दान म्हटलं जातं. या रक्तदानाने अनेक लोकांचे प्राण वाचण्यासाठी खूप मोलाची मदत होत असते आणि ते रक्तदान संकलन करून आपण देखील खूप चांगलं मौलिक कार्य करीत आहात. त्याबद्दल आपलं सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. एक चांगल्या कार्यासाठी आपल्या सगळ्यांचा हातभार आणि सहकार्य लाभत आहे. त्याच पद्धतीने या तालुक्यात आश्रमाच्या वतीने एक ॲम्ब्युलन्स देखील सुरू झालेली आहे. त्याचंही कार्य व्यवस्थित सुरळीत चालू आहे. या माध्यमातून देखील रुग्णांची सेवा चांगल्या पद्धतीने दिली जात आहे. या उपक्रमाबद्दल आपलं सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. येणाऱ्या काळात असेच उपक्रम आपल्या आणि आपल्या आश्रमाच्या वतीने येणाऱ्या काळात होत अशी सदिच्छा या निमित्ताने आपल्या सगळ्यांना व्यक्त करतो. आपल्या या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं, उपकृत केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जे रक्तदाते या ठिकाणी रक्तदान करतील त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करेल की त्यांनी एक चांगला सहभाग या निमित्ताने योगदान या निमित्ताने आपल्या रक्तदानाच्या माध्यमातून दिलं आहे. त्यांना देखील अभिनंदन करेल आणि आपण या सगळ्यांनी या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करेल. माझे 2 शब्द संबोधून जय हिंद. साहेब, आपल्या पारड्या शहरात सालाबादप्रमाणे आपल्या कुर्टिंग रुग्णालयामध्ये आपले जगद्गुरू नरेंद्र आचार्य महाराज यांच्या 21 ऑक्टोबरला वाढदिवसानिमित्त पूर्ण भारतात रक्तदान राबवलं गेलेलं आहे आणि आज पारड्यामध्ये रक्तदानाला सुरुवात झालेली आहे. आपण काय सांगणार? जगद्गुरू श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज नानीजधाम यांच्या वतीने मागील 10 वर्षापासून पारोळा शाखेच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन होतं. ह्या वर्षी पण महाराजांच्या वाढदिवसानिमित्त आज जो नरेंद्राचार्यजी महाराजांच्या वाढदिवसानिमित्त इथल्या शाखेने रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे आणि हे रक्तदान शिबिर आपल्या सरकारी दवाखान्यातल्या ब्लड बँकेला जातं आहे, जेणेकरून आपल्या सरकारी दवाखान्यामधनं जे लोक रुग्ण गरजू रुग्ण तिथे जातात, जळगावला जातात, त्यांना सहज उपलब्ध होईल असं हे. त्याच्यामुळे हा दुहेरी फायदा आहे आमच्या सरकारी दवाखान्याला पण आणि एक चांगली उपलब्धी होते की लोकांना रक्तदान श्रेष्ठदान करण्यासाठी पण हे होतं आहे आणि हा त्यांचा नेहमीचा क्रम आहे. तसंच त्यांची ॲम्ब्युलन्ससुद्धा आमच्याकडे चालू आहे. तर हा आरोग्य खात्यात ह्या नानीजधाम प्रतिष्ठानाकडनं ही दुसरी सोय रुग्णांसाठी आणि परवावासियांसाठी की त्यांनी मागे 1 डिसेंबर 2024पासून ॲम्ब्युलन्स पण उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणजे रुग्णांचं प्राणसुद्धा वाचवलं जात आहे आणि ज्या रुग्णांना रक्ताची गरज पडते त्या रुग्णांसाठी ह्या सर्व प्रतिष्ठानाकडनं आणि यांच्या सर्व स्वयंसेवकांकडनं रक्ताची उपलब्धता करून देते. हा दुहेरी फायदा या कॉटेज हॉस्पिटलला आणि आपल्या एकंदरीत सर्व समाजाला आहे. सर, आपल्या इथं नरेंद्र आचार्य महाराज यांच्या 21 ऑक्टोबरला वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आपल्या पूर्ण भारतामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे आणि आज पारड्यामध्ये या ठिकाणी रक्तदानाला सुरुवात झालेली आहे. आपण काय सांगणार? अगदी मोलाचं कार्य आमच्या माऊली करतायत. कारण जवळजवळ मागच्या वर्षीसुद्धा 50,000 रक्तदात्यांनी रक्तदान दिलं आणि गोरगरिबांचे किंवा आजारी पेशंटांचे प्राण वाचवले. यावर्षीसुद्धा आता 4 दिवसामध्ये 50,000 रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे आणि अजून 4-5 दिवस 18 तारखेपर्यंत आहे. तर कमीत कमी 1 ते 1.5 लाखपर्यंत रक्तदात्यांचा आम्हाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळेल आणि तेवढं रक्तदान आम्ही करणार आहोत.